आता एक मोठी बातमी, अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवलाय। तर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी हा उमेदवारी अर्ज भरला होता। वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन। तर आतापर्यंत भाजपमध्ये नेमकं कुणी कुणी बड्या नेत्यांनी प्रवेश केलेला आहे, आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आपण पाहतोय शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर असणार आहेत, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर भरत गोगावले त्यांच्या विरोधात असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप, आणि त्यानंतर दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे यांनी नुकताच काल भाजपमध्ये प्रवेश केला। हे एक मोठं आव्हान असणार आहे। किशोर अप्पा पाटील यांच्या विरोधात असणार आहेत वैशाली सूर्यवंशी, ज्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे। तर सुहास बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील यांच्यामध्ये देखील मोठी लढत असणार आहे। महेंद्र दळवी आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये मोठी लढत असणार आहे। यांच्यामध्ये देखील ठिणगीची कारणं समोर येत आहेत। संजय शिरसाट यांच्या विरोधात असणार आहेत राजू शिंदे, ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी पार पडणार आहे। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। गेल्या वेळी सुनावणीच्या दरम्यान आरक्षणाची 50% मर्यादा जर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने ओलांडली तर निवडणुका स्थगित करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला होता। मर्यादेपेक्षा आरक्षण नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आढळून आल्यास निवडणुका स्थगित करण्याचा इशारा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती। या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जायमल बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नोटिसांवर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय जबाब नोंदवतं याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आजच्या सुनावणीमध्ये निश्चित होणार आहे।